वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीविरोधात पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे। 200 एचसी गोळ्यांसह ड्रग्ज तस्कराला अटक झाली आहे। तर मुंबईच्या साकीनाका परिसरातून ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात आली। नेस्कोमधील ड्रग्ज प्रकरणाशी आरोपीचा संबंध आहे का याचा आता तपास सुरू आहे। दरम्यान या संदर्भात अंबादास दानवेंनी नेस्को प्रकरणात काय ट्विट केलंय आपण पाहूया। तर नेस्को गोरेगाव इथल्या कॉन्सर्टची 3 लाख रुपयांची तिकीट आहे। गृह खातं यावर बोलणार का असा सवाल दानवेंनी केलाय। 3 लाखात काय काय समाविष्ट होतं? इतकी मोठी रक्कम वसूल केली जात असताना पोलीस आणि प्रशासन डोळे झाकून कुणाची पाठराखण करतायत? हे गगनाला भिडलेले दर केवळ आयोजकांच्या फायद्यासाठी नक्कीच नाहीत। त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून माल कमावणारे पडद्यामागचे खरे सूत्रधार नेमके कोण आहे? स्थानिक पोलिसांऐवजी या कॉन्सर्ट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बाहेरचा कडक अधिकारी तत्काळ नियुक्त करावा। या जीवघेण्या रकमेचा सुद्धा हिशेब व्हायलाच हवा असं ट्विट दानवेंनी केलंय। दानवेंनी ही कारवाईची मागणी केली आहे।